सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी बहुजन टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष माधव जमदाडे आणि हे सर्व माझे बौद्ध बांधव आहेत। आपल्या देशामधल्या सर्व बौद्धांचे बांधव आहेत। गेल्या 2010 पासून विष्णुपुरी या ठिकाणच्या स्मशानभूमीचा लढा हे लढत आहे, पण शासनाची झोप काही जागी होतच नाही। म्हणून बहुजन टायगर सेनेच्या वतीनं आज नांदेड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। आमची मागणी आहे, विष्णुपुरीमध्ये जे स्मशानभूमीची जागा जे बौद्ध समाजासाठी आहे ती आहे पूर्ण जागा 20 गुंठ्याची आहे आणि त्या 20 गुंठेला जनसुविधा या योजनेच्या मार्फत 20 लाख रुपये स्मशानभूमीला सुशोभीकरण करण्यासाठी भेटत आहे। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुल सावे साहेबांनी परवाच्या दिवशीच या ठिकाणी त्यांच्या आधिपत्याखाली एक निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामधल्या जेवढ्या बी स्मशानभूमी आहेत त्या सर्व स्मशानभूम्या कुठल्याही जाती धर्माच्या असो त्याला सुशोभीकरण करण्यात ताबडतोब करण्यात यावं, त्याच्यासाठी बजेटसुद्धा त्यांच्याकडे अवलंबून आहे। म्हणून त्याच बजेटमध्ये आमच्या विष्णुपुरीचं सुद्धा नाव असावं म्हणून आज माननीय तहसीलदार साहेब नांदेड आणि गट विकास अधिकारी साहेब नांदेड यांना आम्ही सर्वजण मिळून निवेदन दिलो। त्या निवेदनामध्ये विष्णुपुरी या स्मशानभूमीचं लवकरात लवकर जनसुविधा 20 लाख रुपयाची ही योजना त्या ठिकाणी मग शेड असेल, बेड असेल, सांगडा असेल, या पाणी असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावं। कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गेल्या 2010 पासून जो आमचा लढा या ठिकाणी चालू होता, या लढ्यामध्ये जेव्हा बी पावसाळ्यामध्ये आमच्या समाजाची अंत्यविधी झाली, मग लेकरू असेल, महिला असेल, पुरुष असेल, या सर्वांना आम्हाला नाइलाजाने नांदेड गोवर्धन घाट या ठिकाणी आणून अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे। म्हणून आता ती वेळ येऊ नये म्हणून आम्ही सर्वजण आता या ठिकाणी एक 101 जण या ठिकाणी येऊन आता साहेबांना निवेदन दिलो। या निवेदनाची एक प्रत आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत, एसडीएम साहेबांना देणार आहोत, पंचायत समितीच्या गिरी साहेबांना एक देणार आहोत आणि सीओ साहेबांना सुद्धा आम्ही देणार आहोत। म्हणून आम्हाला जे कोणी या सर्व बौद्ध बांधव आपल्या गावातील स्मशानभूम्या बघत असतील आणि त्या ठिकाणी हे सुशोभीकरण नसेल किंवा इतर कुणाचा त्याच्यावर त्या जागेवर कब्जा असेल, म्हणून त्या सर्व समाजाच्या माझ्या बांधवांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ बनविलेला आहे की जा आपल्या तहसील ऑफिसला, गटविकास अधिकाऱ्याकडे आणि नांदेड जिल्ह्या आणि त्या ठिकाणच्या पंचायत समितीला आणि आपल्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण करण्यासाठी जनसुविधा ही जे 20 लाखाची आहे तर ती ताबडतोब आपल्या स्मशानभूमीसाठी तरतूद करून घेण्यात यावी। आणि आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलो, 2010ला दिलं होतं माझ्या बौद्ध बांधवांनी। आज आता 2026, आज 20 तारीख 2026ला आम्ही निवेदन देत आहोत। जर आम्हाला भूलथापा देऊन गोड बोलून निवेदन घेऊन जर आम्हाला या ठिकाणी जर हे अधिकारी जर पाठवत असतील तर या अधिकाऱ्यांनाही मी आहे की नाही सूचना करत आहे की आज आम्ही निवेदन दिलो, आम्ही तुमच्या हे पूर्ण करसाल याची अपेक्षा करणार आहोत। पण ज्या दिवशी आमची अपेक्षा भंग होतील तर त्या दिवशी विष्णुपुरीच नाही तर नांदेड जिल्ह्यामधला, नांदेड शहरामधल्या प्रत्येक नगरातून हजारो बौद्ध बांधव रोडला येऊन नांदेड बंद करून जे स्मशानभूमीसाठी ज्या योजना आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीनं घेतल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही। एवढंच या ठिकाणी सर्वांना सूचना करतो, विनंती करतो। जय भीम, जय भारत, धन्यवाद।